जय मुंगेशकर सरांना विनंती करतोय आपण पुढे या. मी विनंती करतोय कृष्णाजी चौधरी सर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. जय मुंगेकर सरांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर या ठिकाणी पार पाडणार आहोत. प्रत्येकाचा सन्मान खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये केला जातो. कॅमेरामॅन तुषार आपण कॅमेरा फिरवायचा आहे मुख्य स्टेजकडे. आपल्या मुख्य मंचावरती सत्कार सोहळा जय मुंगेकर सरांच्या ठिकाणी आपण पाहतोय. कृष्णाजी चौधरी सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडला जातोय. चला दोन बॅटर मैदानामध्ये पटवा वेळ जास्त जातोय. चला दोन बॅटर मैदानामध्ये पाठवायचे जास्त वेळ न दवडता. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका बाजूला ओम 11 जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना मोहनीश 11 कसरली संघ आपल्याला पाहायला मिळतो. वैतरणा विभागातील मोस्ट पॉप्युलर टीम एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जलसार क्रिकेटची पंढरी खऱ्या अर्थानं. कारण मागील 15 ते 16 वर्षांचा काळ जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं अमरदीप जलसार हे नाव एक अविस्मरणीय रिमेंबर द नेम म्हणायला हरकत नाहीये. आणि त्याच संघामधील ती स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. महेंद्रजी भोईर किरणजी भोईर आपण पाहू शकतायत सातत्यानं जलसा क्रिकेटसाठी त्यांची सेवा भरपूर मोठी आपल्याला पाहायला मिळाली. प्रवीण भोईर यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर या मॅचमध्ये जयेश इन ॲक्शनमध्ये असणार. वैभवला इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. दुसऱ्या बाजूला महेश एक लेफ्टी अटॅकिंग बॅटर. धन्यवाद जय मुंगेकर सर. हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आपला वेळ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांनी व्यतीत केला आणि या स्पर्धेचा अनुभव खऱ्या अर्थानं घेताना त्यांना पण पाहिलं. आदरणीय जितू गावड सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. जितू गावड सर आपणास विनंती आहे या मुख्य मंचावरती. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला स्ट्राईक एंडवरती वैभवला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विकी ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये किरण भोईर या ठिकाणी दाखल झाल्यात. ओव्हर नंबर 1 मध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये वैभवला आपण पाहतोय. विकेट किपरच्या मागे दोन फिल्डर आपण पाहू शकतात. एका बाजूला दिवेश आणि पिंकेशला आपण पाहू शकतात. मिड ऑफला जयेश. कव्हर पॉइंटला आपण पाहू शकतात महेंद्र. त्यानंतर शॉर्ट पॉइंटला महेशला आपण पाहू शकतात. मिडॉनला हेमंत यांना आपण पाहतोय. लॉंगॉनमध्ये संकेत मागच्या मॅचमध्ये 45 रन्सची एक अविस्मरणीय खेळी खऱ्या अर्थानं त्याची पाहायला मिळाली. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 51 धावा बनवायच्या होत्या. चला घाई करा मित्रांनो, वेळ भरपूर जातोय. चला घाई करा, जास्त वेळ जातोय मैदानामध्ये कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. 5 षटकांचा सामना असणार आहे. व्हेरी फर्स्ट बॉल या मॅच मध्ये ओर राऊंड द विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी बरोबर स्टंपच्या लाईन मध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर पासून दूर बॉल पाहायला मिळाला. पिंकेश चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला बॉल राऊंड द विकेटनं चांगला डिलिव्हर केला होता. किरण यांची गोलंदाजी आज मिस्ट्री बनून राहिले खऱ्या अर्थानं. सतत नवीन कोऱ्या चेंडूवरती एक वेगळी कला त्यांची आपण भरपूर वर्षांपासून पाहिले. आज देखील भरपूर वेळेनंतर क्रिकेटच्या मैदानामध्ये ते दिसले आणि आज पुन्हा एकदा त्यांची गोलंदाजी पाहण्याचा योग या मैदानावरती येताना पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा प्रयत्न झाला. एक्स्ट्रा कव्हरला पाठवण्याचा प्रयत्न. संकेत वन ऑफ द बेस्ट फिल्डर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकच धाव या बॉलवरती मिळेल. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसिंग या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. विकीला पाहिल्यानंतर एक ज्या पद्धतीनं हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके इझिली खेळत असतो आणि त्याचा जो बॅटिंग स्टान्स आहे एक पॉझिटिव्ह इंटेंट तिथे स्पष्ट होतो. धावसिंग फलकावरती 3 चेंडूंचा खेळ झाला. राऊंड द विकेट. किरण पहिलाच बॉल स्ट्राईक वरती आल्यानंतर डीप मिड विकेटला लॉंग स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. गणेश त्या ठिकाणी होते आणि गणेश गावडच्या माध्यमातून आपल्या संघासाठी तब्बल 4 धावांची या ठिकाणी सेव्हिंग केली गेले. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत एफर्ट्स घेतले होते. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेला. तिथे चेक केला जाईल. ग्रेट एफर्ट्स, जबरदस्त, इनक्रेडिबल. पूर्णपणे स्वतःला हवेमध्ये झोकून ठेवलं होतं आणि तदनंतर आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न त्याने केला. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली गेली.
सेफ या ठिकाणी आपण पाहतो म्हणजे धावा वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी तब्बल 4 धावांची सेव्हिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ग्रेट एफर्ट्स, जबरदस्त बॅटची कडा आणि तदनंतर विकेट किपरचा सहारा. विकीला पडतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. पुढच्याच बॉलवरती प्रतिउत्तर देत असताना विकीची विकेट धोक्यामध्ये जात असताना गॉन. ऍक्च्युली जो पडदा आपल्याला पाहायला मिळतोय, पिंक पट्टा जो आपल्याला पाहायला मिळतोय तो बाहेर आहे आणि बाउंड्री लाईनचा रोप जो आहे तो थोडस मध्ये आहे आणि बाउंड्री लाईन जी आहे ती त्याच्या पडद्याच्या थोडेसे अगोदर आहे. चला पेव्हिलियन मध्ये बसून घ्या. पेव्हिलियनच्या बाहेर कोणीच येणार नाही प्लीज. 2 मिनिटं इथे या. जो पिंक पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा काहीच इश्यू नाहीये कारण बाउंड्री लाईनचा जो रोप आहे तो पिंक पट्ट्याच्या अगोदर आहे. अन्यथा जर बाउंड्री लाईन जी पिंक पट्टा आहे तिथे जर बाउंड्री लाईन असती तर मोहनी शिलवेन कसरी टीमचे कॅप्टन थोडस आपण इथे या. येस धन्यवाद जयेश म्हात्रे अँड ऑल टीम. चला सामन्याला सुरुवात करायची. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. विकेट गेला या ठिकाणी. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. जो ऑफ साईडला पिंक पट्टा आहे तिथे बाउंड्री थोडीशी शॉर्ट आहे त्यामुळे डायरेक्टली आपण जो पट्टा जो ठेवला गेलाय तिथे बाउंड्री लाईन टच केली गेली आहे आणि ऑन साईडला जो स्पेशल रोप आपण पाहू शकताय ती बाउंड्री आहे. त्यामुळे जे नियम आपण पाहू शकताय जेव्हा गणेशने जम्प घेतली तेव्हा त्याचा पाय त्या पिंक पट्ट्याला लागला होता
आणि पिंक पट्टा आणि बाउंड्री लाईनशी काही संबंध नव्हता, त्याचमुळे जे नियम होते ते त्यांना समजावले गेले आणि जे इश्यूज होते ते क्लिअर या ठिकाणी झालेत. मी विनंती करतोय जितू गावड सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. स्वप्नीलजी पाटील सरांचे शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनीत या ठिकाणी दाखल झाला. धावसंख्या फलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कॅमेरामॅन थोडंसं आपण स्टेजवरती या ठिकाणी फोकस करायचं आहे. यस, धन्यवाद कॅमेरामॅन तुषार. पुढचा बॉल या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल होऊ शकते, दाट शक्यता आणि गणेश त्या ठिकाणी होते. आज फक्त आणि फक्त गणेश नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना याआधी धावा वाचवल्या आणि या बॉलवरती विकेट घेत असताना झेल टिपलाय गोलंदाज किरणच्या गोलंदाजीवरती. या ठिकाणी क्षेत्ररक्षक गणेशच्या माध्यमातून शेवटचा बॉल बाकी आहे. चला लगेचच नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. पाच चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 5 वरती 2 धक्के आतापर्यंत लागलेत. धावसंख्या सध्या तरी स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत 5. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती किरण यांना आपण पाहतोय. मिस्ट्री बॉलर याचसाठी म्हटलं जातं. त्याचं एक आज मूर्तिमंत उदाहरण दिले. प्रत्येक मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी एक रहस्य बनलंय. ऑन हॅट्रिक आपण पाहू शकतायत मिस्टर किरण. हॅट्रिक बॉल असणार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये. रोहित नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. एक बेस्ट ऑलराऊंडर या टीम्स आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला जास्त वेळ दौडू नका. एकंदरीत अजूनही 9 षटक आपल्याला खेळवायचे आहेत. पाठची घडा त्या ठिकाणी घेतली होती. कॅपमध्ये चाललाय दरम्यानला चेज सुरू. महेशला पण पाहू शकतायत. पहिल्या सामनाचा सुपरस्टार त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करताना दिसला. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 7. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरीस धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. विजय कॅन्डी थोडेसे बिझी आहेत या ठिकाणी. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के किरण यांनी दिले आणि दोन्ही धक्के ज्या पद्धतीनं दिलं, विकेट मिळवली विकीची आणि तदनंतर विनीतची विकेट मिळवली. जे 2 इन्फॉर्म बॅटर होते त्यांना तंबूच्या आसराला पाठवलं. निखिलजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय स्वप्नीलजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. निखिलजी पाटील सरांना विनंती असेल आपण पुढे या. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा येताना पाहायला मिळाला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकिंग वरती वैभवला आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये 2 बॉल खेळण्याची संधी त्यांना मिळाली होती. 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त सिंगल डबल आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला रोहित 1 बॉलमध्ये 2 धावा त्यांच्या बॅटमधून. आतापर्यंत मागच्या षटकाचं विश्लेषण जे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स वैभव आणि आपल्याला पाहायला मिळतोय रोहितच्या माध्यमातून झाला. स्लॅश केले गेले सरळ चला गॅपमध्ये कव्हर पॉइंटला फलंदाज वैभवच्या बॅटमधून वैभवशाली चौकार 4 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकफूट पंच होता. गॅप शोधला आणि त्या गॅप मधून क्लिअर केले. कव्हर पॉइंटला हा चौकार येताना पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 11. 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील फ्लोर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये संकेतला पण पाहू शकताय. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी 1च धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चौकार आल्यानंतर गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळालं. या दिवसा बॉल ऑफनवरती ठेवला होता. कुठल्याही स्पॉटवरून या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तिथे चौकार आला. त्यानंतर लाईन अँड लेंथमध्ये चेंजेस आणल्या गेला. फ्लोर लेनचा बॉल त्या ठिकाणी वापरला आणि त्यावरती सिंगल मिळताना पाहायला मिळाली. आता या तिसऱ्या बॉलवरती कोणती लाईन अँड लेंथ असेल. स्लॉटमध्ये बॉल ठेवला होता. चांगली बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी महेंद्र भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते. रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. हा सुद्धा बॉल या ठिकाणी थोडासा स्लॉटमध्ये पाहायला मिळाला परंतु मोठा फटका आलेला नाहीये. कारण जे व्हेरिएशन स्लॉटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं बाहेर निघत होता बॉल. त्याचमुळे फलंदाजाने चान्स घेतला नाही. या बॉलवरती चॉप केले गेले. गॅपमध्ये चाललाय. पाठलाग सुरू आहे.
आउटफील्ड त्या ठिकाणी जरूर स्लो आहे, त्याचमुळे इथून बाउंड्री लाईन क्लिअर करणं कठीण झालं होतं. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. या षटकामध्ये महेंद्र भोईर यांनी धावांवरती पूर्णपणे अंकुश लावून ठेवला. सुरुवात चौकाराने झाली होती, परंतु मागील 3 बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड झाल्यात फलंदाजाला इथे चान्स दिलेला नाहीये. फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी जखडवून ठेवलं गेलं. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंसाठी बाकी आहे राऊंड द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर ऑफ साईडला बॅकफुट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये आणि सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. फलंदाज रोहितच्या बॅटमधून चौकार. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराला 5व्या बॉलवरती 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. रोहितच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. राऊंड द विकेट. हुक शॉट, कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता फलंदाज रोहितच्या बॅटमधून षटकार. चौकार आहे का? यस, चौकार त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 1 बाउन्सने बॉल क्लिअर झाला होता. 22 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत. 22 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय ती माहिती दिली गेली किशोर पाटील सरांच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 22 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय मैदानामध्ये. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता हेमंत यांना आणलं गेलं बॉलिंग ट्रॅकवरती. अतिशय वेगवान गोलंदाज, त्यांचा पेस या ठिकाणी जबरदस्त आणि या पेसला सामोरं जावं लागणार वैभव आणि त्याचबरोबर रोहितला. आतापर्यंत तरी चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केली. मागच्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही, विकेटलेस ओव्हर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रन सुद्धा चांगल्या पद्धतीने आल्या, कारण शेवटच्या 2 बॉलवरती जे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या फलकावरती 22 रन्स स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 22 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये हेमंतला या ठिकाणी आणला गेला. समोर स्ट्रायकिंगवरती वैभवला आपण पाहू शकतायत. सध्या 8 वरती खेळतोय, रोहित खेळतोय 12 वरती. 5 बॉलमध्ये दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलं. विकी आणि विनीतची विकेट गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतायत जबाबदारी स्वीकारलं. राऊंड द विकेट हेमंत. पहिलाच बॉल फाईट यॉर्करचा प्रयत्न होता, रिस्पेक्ट दिली गेली, चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव मिळेल ह्या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23. हेमंतला या ओव्हरमध्ये इक्वा रन रेट जो सेकंड इनिंगमध्ये आपण पाहणार आहोत, या ओव्हरमध्ये कुठेतरी त्यावरती लक्ष केंद्रित करावं लागणार, कारण संध्याकाळचं सत्र म्हटल्यानंतर तो रिक्वायर्ड रन रेट खूप मायने लागतो. शॉर्ट पॉईंटला शतरक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव मिळेली या बॉलवरती आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती 24 रन्स स्कोर करते आपण पाहतो. होम इलेव्हन जलसा टीमचा प्रयत्न हाच 50च्या आतमध्ये रोखायचं आहे समोरच्या टीमला आणि त्या प्रयत्नामध्ये इथून हेमंतला चांगली गोलंदाजी करणं त्याचं आद्य कर्तव्य आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये मोठे फटके त्याला खेळू दिलेले नाही आहेत. हा बॉल त्या ठिकाणी बाउन्स झालेला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतो. महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळून जाईल. 25 धावा स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन्स स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे. का येणाऱ्या काळामध्ये जर हे फलंदाज शेवटपर्यंत टिकून राहिले, 4थ्या षटकापर्यंत जरी टिकून राहिले तर चांगल्या धावा स्कोर कार्डवरती उभ्या होतील. डीप स्क्वेअर लेगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू वैभवला बीट करत निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 धावा फलंदाज वैभवच्या बॅटमधून. स्टंपवरती बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तसं पुरेपूर फायदा घेतला वैभवने. वैभवकडे ती टेक्निक आहे, ते मेथड सातत्याने तो वापरत असतो. मैदानाच्या चहू बाजूंना खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये. धावसंख्या फलकावरती 29 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. रोहन पवार हार्डलक कौतुकला आपण पाहतोय. ऑनड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी नॉन स्ट्रायकिंग वरती धोक्याची घंटा वाजल्या आणि इथे फलंदाज वैभवची विकेट धोक्यामध्ये येत असताना निराशा त्या ठिकाणी पाहायला मिळते मैदानामध्ये. 3रा धक्का लागला या ओव्हरमध्ये.
इथे खेळण्याचा प्रयत्न क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळत आहेत. वॉटर डिलिव्हरी काय जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. रोहित सुद्धा तंबूच्या आसला परतले गेले. दोन्ही सेट बॅटर तंबूच्या आसला परतत असताना बिग विकेट गॉन. यादीचा बॅट्समन जो मैदानामध्ये दाखल झाला, बॅट्समन नेम प्लीज. यश आणि भाविकला आता सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत, कारण एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के या ठिकाणी दिले गेलेत हेमंतच्या माध्यमातून. काय गोलंदाजी पाहायला मध्ये एक चौकार आला, तिथे चुकी झाली होती, परंतु ती चुकी सुधरवली आणि त्यानंतर त्या इम्प्रूव्हमेंट नंतर एक चांगली प्रगती होताना पाहायला मिळते. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय कमी वयामध्ये या सुद्धा खेळाडूने भरपूर मोठी उंची गाठले. भाविकला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये आज त्याने प्रभावित केलं. आता बॅटिंगची संधी त्याला मिळाली. आता बॅटिंग करावी लागणार आहे. ऑफ्टॉपच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेमंतच्या माध्यमातून हा बॉल डिलिव्हर केला गेला होता. एक्स्ट्रा रन्स इथे मिळतील. 1+1 जे एकूण 2 धावा या बॉलवरती मिळत असताना धावसंख्या फलकावरती 31 साठी 1 रन स्कोर करते आपण पाहू शकतात. भरपूर बाहेर होता बॉल. एकतीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम बॉल तिसऱ्या षटकामध्ये राऊंड द विकेट. समोर फटका स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केला आहे आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज यशच्या बॅटमधून यशस्वी फटका, षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं हा फटका खेळला होता. पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ बॅटचा उपयोग केला आणि त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा येताना पाहायला मिळतात. फलंदाज यशच्या बॅटमधून 37 झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती अजूनही सेकंड स्पेल बाकी आहे आणि सेकंड स्पेलमध्ये या ठिकाणी किरण यांना आणलं गेलं बॉलिंग ट्रॅकवरती, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. मागील 3 षटकांमधील जे 3 गोलंदाज वापरले गेले त्यामधील एक सर्वाधिक यशस्वी गोलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे चौथ्या षटकाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली गेली. आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होताना पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. संतोषजी पाटील साहेब स्पर्धेचे या ठिकाणी प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल पॅटची कडा आणि त्यानंतर दिवेशचा सहारा मिळतोय. दिवेशने टिपलाय जाईल. फलंदाज भाविकला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसरा 37 वरती लागलाय 5वा झटका. कोण नवीन बॅटर धवल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 7व्या क्रमांकावरती आतापर्यंत तरी 5 विकेट गमावले गेलेत. चेंडू झालेत आतापर्यंत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 37 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 37 वरती 5 धक्के आतापर्यंत लागल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट किरण. चांगला बॉल त्या ठिकाणी नाहीये. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेला. 38 धावा फलकावरती 38 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 38 रन्स स्कोर काढून लागला गेला. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. दुसरा बॉल राऊंड द विकेट. या बॉलवरती स्लॉक स्वीप डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स नाहीये आणि ते गणेशला निवडलंय. आज गणेश यांचा फिल्डिंग स्टँडर्ड तो जबरदस्त राहिलाय. फिल्डिंगच्या बाबतीमध्ये 99% डेडिकेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय.
8व्या क्रमांकावरती. मी विनंती करतोय आदरणीय संतोषजी पाटील सर आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती करणार आहोत. मिनलजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. संतोषजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या. आतापर्यंत 4 विकेट किरण यांच्या माध्यमातून मिळवले गेलेत. 5 पासून जास्त दूर नाही आहेत. काय गोलंदाजी आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ग्रेट बॉलिंग, जबरदस्त परफॉर्मन्स विथ बॉलने आज किरण यांनी दिलाय. स्पेशली या मॅच मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळायचं होतं. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचल्यात. गणेशच्या माध्यमातूून हा स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. एकदा मिळते या एकेरीने धावसंख्या फलकावरती 39 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. किरणांचा जो स्पेल आहे खऱ्या अर्थानं जबरदस्त राहिला या मॅच मध्ये. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये 4 महत्वाचे विकेट मिळवले गेलेत. इथे उडवलाय बॉलला लॉंगॉनला, सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार फलंदाज यशच्या बॅटमधून. प्लॉट मध्ये बॉल दिला होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. यशच्या माध्यमातून दुसरा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 45 रन्स स्कोर करती लागले जात आहेत. फाईट बॉल त्या ठिकाणी हाताळला जातो. एक्स्ट्रा रन्स मिळाले. ते धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 46 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. किरणवरती हल्ला चढवला गेला होता. सध्याच्या घडीला एक सक्सेसफुल स्पेल त्यांचा आपण पाहिला होता, परंतु त्यांच्या विरोधामध्ये मागच्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा ती लाईन लेंथ पासून दूर जात असताना एक्स्ट्रा रन्स इथे सुद्धा मिळतील. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 47 धावा फलकावरती लागल्या गेल्यात यशच्या बॅटमधून. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला आशू एका धावेवरती खेळतोय. ऑफ साईडला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्लाइस केले गेले. प्रवीणला आपण पाहू शकतायत कव्हरला फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जातील. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवरती यश आणि येणाऱ्या 7 बॉलची जबाबदारी यशवरती असणार. डगआउट मधून एकच चर्चा सुरू आहे. येणाऱ्या 7 बॉलमध्ये कमीत कमी 4 ते 5 बॉल यश खेळला पाहिजे स्ट्रायकिंगवरती आणि तेच मैदानामध्ये घडतंय. या बॉलवरती प्रहार करत असताना स्वीप दाखवलाय. डीप स्क्वेअर लेगला येतोय चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 53. 53 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करतोय संतोषजी पाटील सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मिनलजी पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी फोकस करा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किरण यांच्यावरती नक्कीच शेवटच्या काही चेंडूंवरती प्रहार चढवले गेले, परंतु त्यांचा जो स्पेल होता खऱ्या अर्थानं जे 4 विकेट मिळवले गेले महत्त्वपूर्ण विकेट. कारण या मॅचमध्ये विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा होता. कारण बॅटिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग आहे मोहनी शिरवेन कसरलेली संघाची आणि त्या बॅटिंग युनिटला या ठिकाणी कुठेतरी डिस्ट्रॉय करणं गरजेचं होतं. लॉंग ऑफ मध्ये कॅचेटचा कॉल. जयेश पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर. पहिल्याच बॉलवरती प्रवीणने दिला धक्का आशूच्या रूपामध्ये. बिग विकेट. नवीन बॅटर हर्षद मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज आशूची विकेट या ठिकाणी मिळवले. 53 वरती 7वा धक्का या ठिकाणी लागलाय. 4 विकेट तर किरण यांनीच मिळवल्यात आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती प्रवीणने विकेट मिळवली. त्रेपन्न धावा फलकावरती लागल्या जातात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद या ठिकाणी दाखल झाला. प्रवीण आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. तितकासा बॉल ते फिरवत नाही, परंतु जो अचूक टप्पा आहे अचूक टप्पावरती सर्व काही या ठिकाणी ते करत असतात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 53 धावा स्कोर कार्ड होती आपण पाहू शकतायत. दुसरा बॉल या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलर बॅट ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आल्यात. एकच धाव या बॉलवरती मिळेल. स्ट्रायकिंगवरती यशला आणलं गेलं, कारण येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये यश स्ट्रायकिंगवरती असणं गरजेचं आहे. 54 धावा सध्या तरी स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहे. 54 वरती 7 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार.
स्लॉग ओव्हरमध्ये जास्त रन्स त्यांना द्यायचे नाही आहेत आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचे जे यॉर्कर आहेत त्या ठिकाणी प्रभावित करणारे राहिलेत. इथे स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॉलपर्यंत पोहोचता आलेला नाही आहे परंतु त्यानंतर चेंडूने दगा दिलाय आणि या बॉलवरती एकंदरीत 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 38 सर्कलमध्ये बरोबर खेळपट्टीच्या आजूबाजूला तो बॉल फिरत होता आणि तिथून 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. कारण मोहनी शिरवेन कसरली संघाला एक धावेचं महत्त्व माहिती आहे. 56 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. प्रवीण यशसाठी या षटकामधील चौथा बॉल सुद्धा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बरोबर टप्प्यावरून फिरवता आलेला नाहीये. व्हाईट लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन मिळून जाईल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल फिरला होता. जास्त बोटं फिरवली होती या बॉलवरती. पुढचा बॉल या ओव्हरमधील 57 स्कोर कार्डवरती लागला गेलात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे चान्स घेतलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप होंगरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. गणेश धावजीची संधी आहे. नॉन स्ट्रायकेट वरती हर्षदला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. एका धावेवरतीच समाधान व्हावं लागणार. 58 स्कोर कार्डवरती लागलाय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चार बॉलचा खेळ ठिकाणी झाला. 58 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि सध्या तरी चॅलेंजिंग टोटल सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहू शकताय. प्रवीणने या ओव्हरमध्ये प्रभावित केले गेले कारण मागील 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 5 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट सुद्धा मिळवला. या बॉलवरती समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड सम. 5व्या बॉलवरती केला प्रहार. षटकार. 6 धावा. 64 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि तिथून कार्यक्रम केला या बॉलवरती. आता शेवटचा आणि अंतिम बॉल इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 64 स्कोर कार्ड आपण पाहतोय. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल बरोबर या ठिकाणी स्टंपच्या लाईन मध्ये टाकला आणि क्लीन बोल्ड. मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर या बॉलवरती दिलंय. पलटवार मैदानामध्ये केलाय प्रवीणनं शेवटच्या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. परफेक्ट यॉर्कर होता आणि यॉर्करला तोड नाहीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 64 64 वरती ही टोटल आपण पाहतोय. 65 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. मोहनी शिरवेन कसरली संघ. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मोहनी शिरवेन कसरली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टार्गेट 65 धावांचं समोर ठेवलं गेलं. 65चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं धावा उभारल्या गेल्यात. बॉलिंग अटॅक डिझर्व करतोय या धावा. सेकंड इनिंग मध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. विनीत ते 2 स्पेल खूप महत्वपूर्ण ठरतील. रोहितला त्या ठिकाणी 2 हात करावे लागणार आहेत. सूर्य अस्ताला चाललाय परंतु विजयाचा सूर्य तो या ठिकाणी उदय करायचा आहे. विजयाची स्वप्न घेऊन उतरलेले दोन्ही संघ स्वप्नांच्या नगरीमध्ये या ठिकाणी लढावं लागणार आहे. 5 षटकांमध्ये 65 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलंय. 65चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढच्या इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय नितीनजी पाटील सर. ओट यू. थँक्यू सो मच. हॅलो. चला वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. चला 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. 65 धावांचा लक्ष्य असेल. 30 चेंडूने 65 धावा इथून बनवायच्या आहेत टॉप 4 मध्ये जाण्यासाठी.
13च्या सरासरीने कधी धावा उभ्या कराव्या लागतील. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लेवल सुरुवात. 23 चेंडू आणि 65 लक्ष असेल विजयासाठी. गणेश आणि महेश ही जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये जाताना. इथून टॉप 4 मध्ये जाणार दुसरा संघ कुठला असेल. 30 चेंडू आणि 65 लक्ष समोर असेल. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. आजच्या दिवसातील अंतिम 5 षटकं असतील. शेवटचा सामना एकंदर आपण पाहत आहेत. ओम 11 जलसार संघ त्याच्या विपक्ष आपण पाहत आहेत. मोहनीश 11 श्रीराम कसाई संघ आपण पाहत आहेत. टॉप 4 मध्ये आजच्या दिवसात कुठला संघ धडक प्रवेश करेल. कालच्या दिवसात युवागृह विठ्ठलवाडी संघ पुढे येताना पाहिलाय. तर आजच्या दिवसातला कुठला संघ असेल. 30 बॉल आणि 5 रन बनवायचे आहेत इथून. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावते सुरुवात. विनीत मार्कवर सज्ज असेल. पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहेत. 2 क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर परिक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पहिला बॉल पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल अखेर सुरुवात झाली. श्री गणेश होते अवांतराच्या स्वरूपात. स्कोर कार्ड धाव लागते 1. 65 धावांचा पाठलाग. टॉप 4 मध्ये जाणारा संघ कुठला असेल. 30 चेंडू आणि 65 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज विनीत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल एकंदर आपण पाहू शकतात. अगदी ऑफस्टिकच्या बऱ्याच दूरवर चेंडू पाहायला मिळालाय. विनीत एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. चांगली बॅटिंग केली. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इथून पहिला झटका लागलाय आणि गणेशला परतावा लागलाय. 26 तारखेला एकंदर आपण पाहणार आहोत. पहिला सेमीफायनलचा सामना सकाळी लवकर असेल. जो मात्र पहिला सामना असेल लॉस टाकल्या जातील. त्यानंतर जो सेमीफायनलचा पहिला सामना आहे तो सकाळच्या सत्रामध्ये असेल. संकेत मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती संकेतने. इथून परतावा लागलाय ते गणेशला. बॅटची जरूर लागली. विकेट किपरने सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा आहेत. 1 गडी बाद. संकेत आलाय. तुम्ही पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल कारण 65चा पाठलाग केला जातोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहत आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. विनीत पहिले 2 अवांतर चेंडू हाताळले. त्यानंतर बॅटची कडच पाहायला मिळाली आणि विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. गोलंदाज पुढील बॉल समोर संकेत. यावेळेस झेल टिपण्याची संधी. क्षेत्ररक्षक वैभव झैल खाली. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. मागच्या मॅचचा हिरो संकेतला परतावं लागतंय. गॉन. दोन धक्के एकामागून एक जलसार संघाला आपण पाहत आहेत. कुठला फलंदाज असेल. पहिल्या 2 बॉलवर 2 व्हाईट बॉल. त्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट्स विनीतने प्राप्त केल्या गेल्यात. हॅट्रिकची संधी आहे. कालच्या दिवसापासून एकही गोलंदाज हॅट्रिक साधली नाहीये. तो या मॅच मध्ये संधी आलाय. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स. ओम 11 संघ सुरुवात पाहायला मिळाली. खराब सुरुवात झालंय. जो चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. विनीतचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. पहिले 2 व्हाईट बॉल. त्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट्स.
धावसंख्या स्कोर कार्ड 2 गडी बाद. 65 धावांचा पाठलाग होतोय. सुरुवात जी पाहिजे होती ती मिळाली नाहीये ओम 11 जलसार संघाकडनं. पुढील बॉल हॅट्रिकचा चेंडू असेल. इथून गोलंदाज विनीत, समोर वैभव. हो अप्रतिम चेंडू, डॉट बॉल येतोय. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालंय, कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी सध्या पाहायला मिळालंय. अप्रतिम धावसंख्या 2 धावा 2 गडी बाद. अडचणीत आहे सध्या ओम 11 जलसार संघ. सुरुवात अगदी थोड्याशा धीम्या गतीने. यावेळेस वैभव मोठा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सेल टिपण्याचा चांगला प्रयत्न केला होता. भाविक पुढे सरसावले होते. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु रोखला गेलाय आणि दोन्ही धावफलक पुढे जाईल 4 या अंकावर. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. रिप्ले आपण पाहू शकता. अगदी हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक ती चांगला प्रयत्न केला होता भाविकने. चेंडूपर्यंत पोचले होते. दोघेंनी स्कोर कार्ड 4 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. पुढील बॉल विनीत. पुन्हा एकदा इथून विकेट क्रमांक 3. तिसरा धक्का लागतोय जलसार या संघाला. अवघ्या 4 या धावसंख्येवर गॉन. 3 फलंदाज आपण पाहत आहेत. अगदी तंबूच्या आसला परतले गेल्यात. खराब सुरुवात पाहायला मिळालंय. इथून एखादी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या संघाला. 65 पर्यंत पोहोचण्याचे चान्सेस असतील. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे फक्त 4. 3 धक्के जरूर लागले गेल्यात. 25 चेंडूचा खेळ शेष आहे. 61 ची अजूनही गरज असेल. पिंकेशला आजच्या दिवसामध्ये चांगली परफॉर्मन्स दाखवला नाहीये, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे पिंकेश परफॉर्मन्स दाखवेल गरज आहे. कारण जलसार संघाला संघ अडचणीत आहे. संकटमोचक कोण ठरेल या टीम साठी. विनीतने चांगली सुरुवात करून दिलंय. 3 धक्के जरूर लागले 4 या धावसंख्येवर. 25 चेंडू आणि 61 अजूनही समोर लक्ष असेल. पंचवीस बॉल 61 धावांची अजूनही आवश्यकता असेल. पिंकेश या मॅच मध्ये दमखम दाखवावा लागेल. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. गोलंदाज विनीत, समोर पिंकेश. हो 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 सफल झाले होते. यावेळेस दर्शवतायत व्हाईट बॉल. प्रयत्न चांगला केला होता परंतु व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड धावा आहेत 5. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गोलंदाज मार्कवर. शेवटचा बॉल. धावसंख्या 5. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून रिझन मध्ये. भाविक पुढे सरसावल्यात. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. षटकाची होईल समाप्ती. 1 षटकाची अगदी समाप्ती काय. स्कोर कार्ड धावा 7. 3 गडी बाद. चोवीस बॉलचा खेळ शेष आहे. 58 ची अजूनही आवश्यकता असेल. 24 चेंडू 58 चं लक्ष समोर. चोवीस बॉल 58 चं लक्ष. महेश भोईरवर नजर असलेली या मॅचच्या. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहत आहे. दुसऱ्या बाजूने पिंकेश. चांगला प्रयत्न जरूर केला होता पिंकेशने पण तो डिस्टन्स क्लिअर झाला नाहीये. 24 चेंडू आहेत. 58 चं समोर लक्ष असेल. हर्षद एक युवा गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज मार्कवर. 24 बॉल 58 चं लक्ष असेल. चोवीस बॉल 58 चं समोर लक्ष. 1 षटकाचे समाप्ती. 7 धावा धावफलकावर. महेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे वैभव आहेत. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. सिंगल मिळेल. सिंगलने इथून स्कोर कार्ड आपण पाहू शकता. अगदी 8 या अंकावर. सिंगलने काम होणार नाहीये. आता 23 चेंडू आहेत आणि 23 मध्ये 57 चं समोर लक्ष असेल.
14च्या सरासरीने आता तिथून धावसंख्या उभी करायची आहे. पिंकेश्वर जबाबदार असेल या मॅचची. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केले गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 8 धावा 3 गडी बाद. हर्षद हा गोलंदाज आपण पाहत आहेत. गोलंदाज मार्कवर एक युवा गोलंदाज. आज दोन्ही टीमने चांगली कामगिरी केली, परंतु टॉप 4 चे दरवाजे कुठला संघ ठोठावेल. गोलंदाज पुढील बॉल. अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जाईल लॉंगॉर्मच्या डोक्यावरनं. षटकारांकरिता 6 धावा. चला जलसाचे सर्व खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. विनंती असेल, आयोजकाकडून सूचना येतात खेळाडू कक्षामध्येच आपण बसायचं आहे. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचली गेलाय. 14 धावा, एक षटकार जरूर पाहायला मिळालाय. पिंकेच्या बॅट मधून स्कोर कार्ड धावा 14. 3 धक्के जरूर लागल्यात. पुढील बॉल हर्षद. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ निघून जातोय. ती पाठलाग केला जातोय. चांगला स्टॉप केला गेलाय आणि 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. तिहेरीने स्कोर कार्ड दाखवलं 17 या अंकावर. पिंकेश खूप महत्वाचा फलंदाज असेल या मॅच मध्ये. आज चांगला दमखम दाखवा लागेल. एका बाजूने महेश 17 रन 17 धावा धावफलकावर. चला आपण परीक्षण निरीक्षण करतो, त्यानंतर डिसिजन पोहोचवला जाईल. चला सेफ आहे. एकंदर आपण पाहतायत धावसंख्या 3 ने पुढे गेले. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑन साइडला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन बोलले 18 या अंकावर. पिंकेश एक दमपाट फलंदाज. मागच्या 2 मॅच मध्ये दमखम दाखवला नाहीये, परंतु या मॅच मध्ये जबाबदारी असेल. धावसंख्या 18 धावा धावफलकर आहेत. 65 धावांचा पाठलाग. धावफलकर धावा आहेत 18. हर्षदचा पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. विकेट क्रमांक 4. चौथा धक्का लागतोय 18 या धावसंख्येवर. गॉन. मागच्या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता असताना उत्तुंग षटकार ठोकला होता आणि मॅच विनिंग करून दिली होती. परंतु या मॅच मध्ये इथून एक मोठी इनिंग पेश करावे लागेल आणि मॅच जिंकून दाखवावा लागेल. स्कोर कार्ड धावा 18. 4 धक्के लागल्यात. दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतायत. महेश आणि प्रवीण ही जोडी आपण पाहतायत. स्कोर कार्ड धावा 18. 65 धावांचा पाठलाग केला जातोय. सध्या षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. हर्षद चांगली गोलंदाजी केलंय. शेवटचा बॉल. 19 चेंडू आणि 47 जुनी लक्ष समोर. 15चा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतात. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथून पंचाकडे लाऊड अपील जरूर केली होती. आता चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 मध्ये बनवायच्या 47 धावा. चेंडू 47 ची लक्ष अजून समोर आहे. आणि महेश एका बाजूने लेफ्ट हँड फलंदाज, दुसऱ्या बाजूने प्रवीण. हे 2 फलंदाज आपण पाहत आहेत.
पुन्हा एकदा विनीत गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. दोन फलंदाज अगदी महत्वाचं योगदान राहिलं या दोघांचंही, परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवतील का आणि मॅच फिनिश करतील का? इथून न धावा डिफेन्स करतील श्रीराम कसाई संघ, जो आज आपण पाहतोय मोहनीश 11 च्या नावाने या संघ स्पर्धेमध्ये उतरलाय. आपण पाहतायत गोलंदाज विनीत, समोर महेश. एकदा बॅटची एज जरूर लागली होती, तिथे जय पुढे सरसावले जात आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीने धावफलक 19 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 47 ची आवश्यकता, येणारे 17 चेंडू. प्रवीण भोईर एक बॉल मध्ये 1-6 ची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता. इथून एक मोठी इनिंग पेश करावे लागेल. समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. पुनश्च एकदा सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. यश, दुसरा झेल. एकोणावीस धावा धावफलकार आहेत. दिवेश नवीन फलंदाज मनाच्या आतमध्ये दाखल होईल. संघ अडचणीत आहे. संकटमोचक कोण ठरेल? ओम 11 जलसार संघासाठी. चेंडू आता 16 मध्ये 47 लक्ष समोर. 16 चेंडू, 47 ची आवश्यकता असेल. गोलंदाज कोले मार्कर सज्ज होईल. विनीत समोर दिवेश. दिवेश आपण पाहत गोलंदाज कोले मार्कवर सज्ज होतो. दिवेश समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. हर्षद पुढे सरसावलं गेला. सिंगल बैल, सिंगलने काम होणार नाहीये. 20 रन्स, 20 धावा धावफलकार. 45 ची जुनी आवश्यकता आहे. येणारे 15 बॉल. चेंडू, 45 इक्वेशन समोर आहे. गोलंदाज कुले मार्कवर पुन्हा एकदा विनीत, समोर महेश. उलटाच बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, पुढे सरसावेल. सिंगलने काम होणार नाहीये, फक्त स्ट्राइक रोटेट होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 या अंकावर. जुनी 44 लक्ष समोर. येणारे 14 चेंडू. 7 हवाई सफर करावे लागतील. 14 चेंडू, 44 लक्ष समोर. दिवेश समोर आहे. टॉस बॉल होता, टप्पण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक वैभव, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मिळेल. अडचणी वाढल्या जातात ओम 11 जलसार या संघाच्या, आणि एकही फलंदाज चांगली धावसंख्या उभारू शकला नाहीये. स्कोर कार्डवर धावा आहेत आपण पाहतायत. 22 रन, 22 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. यावेळेस अगदी बॅटच्या रडारवर आलाय. चेंडूला पाठवलाय 6 धावांकरिता. 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 28. आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. एकंदर आपण पाहू शकतात 37 ची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. 12 चेंडू मध्ये 37 धावांचा लक्ष समोर असेल. महेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 मध्ये 37 चं लक्ष. 12 चेंडू, 37 धावांचा लक्ष समोर असेल. सध्या स्कोर कार्ड धावा 28. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करायचा. 12 चेंडू मध्ये 37 लक्ष असेल. दिवेशलाही बॅटिंग करावी लागेल चांगली.
कारण 12 मध्ये सदोदीचं लक्ष समोर. भाविक कुलने मार्कवर चांगला गोलंदाज म्हणून भाविकचा उल्लेख आपण करू शकतात. फिरकीचा मारा करण्यामध्ये अगदी माहीर आपण पाहतात भाविक. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोर विनीत चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल परिपूर्ण केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 29 या अंकावर. 29 धावा स्कोर कार्डवर. 11 चेंडू आहेत 36. जुनी समोर लक्ष. महेश वन मॅन आर्मी ठरेल का या मॅचचा हिरो. इथून धावा डिफेन्स करण्यामध्ये यशस्वी होईल कसाही संघ आपण पाहताय. टॉप 4 मध्ये जाणारा संघ कुठला असेल. पुढील बॉल. हो 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 अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. तर 10 बॉल आहेत. 10 मध्ये 36 ची आवश्यकता. 10 मध्ये 6 हवाई सफर इथून करावे लागतील. गोलंदाज पुढील बॉल. भाविक आपण पाहत आहेत. 10 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता. 6 हिट इथून करावे लागतील महेशला. ड्राईव्ह केला जातोय तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडू होईल फरार सीमारेषा बार चौकारांकरिता. चौकार तर जरूर मिळालाय परंतु हवाई सफर करावे लागेल. स्कोर कार्ड धावा आहेत 33 रन 33 या अंकावर. पुढील बॉल. हो इथून फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक सेल खाली. कॅच क्रमांक 3 आपण पाहत आहेत आणि 5वा धक्का लागलाय. 6वा धक्का जलसार या संघाला. थँक्यू. जयेश मैदानच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या 33 रन 33. 32 ची जुनी आवश्यकता आहे. येणारे 8 बॉल 32 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 32चं इक्वेशन आपण पाहत आहेत. गोलंदाज गोले मार्कवर. भाविक पुनश्च एकदा. उलटाच बॉल ऑन साइडला. षटकार येतोय 6 धावांकरिता. संपली नाहीये. 7 बॉलमध्ये 26 ची आवश्यकता आहे. आता अजून एखादा षटकार येईल तर या मॅच मध्ये संधी असेल ओम 11 जलसार संघाला. 7 बॉल आणि 26चं इक्वेशन. एक षटकार आणखीन मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. हो 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 इथून या बॉलवर एखादा मोठा हवाई सफर आला असता तर मॅच मध्ये संधी आली असती. आता 6 बॉल आहेत आणि 26चं इक्वेशन. 6 चेंडू 26 ची आवश्यकता. मार्कवर येतोय. अंतिम निर्णायक षटक असेल. 6 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. दिवेश इथून तो कारनामा करावा लागेल. 4 उत्तुंग षटकार ठोठावे लागतील आणि एक सिंगल डबल ने मॅच फिनिश करू शकतोय. परंतु समोर रोहित सारखा एक चांगला गोलंदाज आपण पाहत आहेत. समोर आहे एक मोठं चॅलेंज समोर असेल. 4 उत्तुंग षटकार 6 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. करू शकतोय. दिवेशकडे ती क्षमता आहे. पहिला बॉल एकत्रित पंचांच्या दिशेने वळताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या अंकावर. आता 6 बॉल 25 ची आवश्यकता. 6-25 चं इक्वेशन आपण पाहू शकतात. 4 मोठे हिट. दिवेश एकच लक्ष, हवाई सफर. ओहो दिवेश एकच धाव मिळेल. धावसंख्या जमले 41-41. आता 5 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 5 मध्ये आता फक्त 4 हवाई सफर. पाच चेंडू आहेत, 25 ची आवश्यकता. हवाई सफर प्रत्येक बॉलवर. इथून सॅक्रिफाईस केलं जात आहे. चला नेक्स्ट फलंदाज. आता प्रत्येक चेंडूवर हवाई सफर करायची आहे. चार बॉल आणि 24 ची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर हवाई सफर. चला 4 षटकार दिवेशच्या बॅट मधनं पाहायला मिळतील का? 1-2 डॉट बॉल. 1 डॉट बॉल खूप महत्वाचा असेल कसरई संघासाठी. हो हो डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. तर आपलं मॅच मध्ये वर्चस्व प्राप्त केलं गेलंय. आता 3 चेंडू आहेत, 24 ची आवश्यकता असेल. तीन बॉल 24 ची आवश्यकता असेल. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी मात्र आपण पाहत आहेत. पण एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. टॉप 4 मध्ये मात्र अगदी प्रवेश करतोय मोहनीश 11 श्रीराम कसाई संघ. कारण 2 बॉल आहेत. शेवटचे 2 चेंडू. डॉट बॉल येतोय. टॉप 4 मध्ये जाणारा आपण दुसरा संघ पाहतोय. फक्त 1 चेंडू. मथाने चषक 20-26 मोहनीश 11. आज मोहनीशजी मात्र खुश असतील. आणि स्पॉन्सर केलेला हा संघ आपण पाहत आहेत. वेल प्लेड असेल. मोहनीश 11 टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ आपण पाहत आहेत. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. यश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला यश आपण या.